नमस्कार, मी निलेश कुंभार. न्यूज 9 मराठीमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आहोत शिरगावामध्ये. बदलापुरामधील शिरगाव हे आहे. शिरगावमधील मारुती मंदिर आणि हा मारुती मंदिराचा कळस आपण पाहू शकतो. हा आत जाण्याचा मार्ग आहे. येथे आपण बाहेर पाहू शकता मारुतीरायाची मूर्ती आहे. तसेच प्रवेशद्वारावरती मोठी घंटाही लावलेली आहे आणि येथून आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत. मित्रांनो, दोन्ही बाजूला झाडांच्या 2 कुंड्या देखील लावलेल्या आहेत. आतमध्ये प्रवेश केल्यावर अतिशय प्रसन्न वाटत आहे आणि खूप स्वच्छता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते. समोरच मारुतीरायाची सुंदर अशी संगमरवरी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. येथे आपण वरती पाहू शकता सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. त्याचबरोबर वरती जय श्रीराम अशा प्रकारे देखील लिहिलेले आहे 108 वेळा आणि सुंदर असं नक्षीकाम आहे. वरती पाहाल तर सुंदर असे झुंबर देखील लावण्यात आलेलं आहे. येथे समोर आपण पाहू शकता मारुती स्तोत्र लिहिलेलं आहे आणि अतिशय सुंदर नक्षीकाम या ठिकाणी केलेलं आहे. येथे हा लाकडी दरवाजा देखील अतिशय आखीव रेखीव आणि सुंदर रीतीने बनवलेला आहे. आपण पाहू शकता. तर मित्रांनो, आता आपल्याला या मंदिराविषयी माहिती देण्यासाठी चंद्रकांत वामन सर आहेत आणि ते आपल्याला याबद्दल मंदिराविषयी माहिती देणार आहेत. तर सर, नेमकी या मंदिराची स्थापना केव्हा झाली होती? या मंदिराची स्थापना 1988ला छोटासा मंदिर बांधून आम्ही या मंदिराची सुरुवात केली. त्याच्यानंतर आम्ही मध्यंतरी परत एक जीर्णोद्धार केला 2000 साली. त्याच्यानंतर परत तो मंदिर जीर्ण झाला असल्यामुळं सर्व ग्रामस्थांनी मिटिंग लावून आम्ही या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा ठरवला आणि आमच्या गावाचे या मंदिराचे अध्यक्ष बाला पाटील, खजिनदार प्रफुल्ल मोरे, नंतर सचिव मुकेश लाड आणि ग्रामस्थ यांच्या प्रयत्नाने जवळजवळ या मंदिरासाठी 60 लाख अंदाजे खर्च आला. या मंदिरासाठी लागणारा जो जांबाच्याकडे तो आम्ही लांजा तालुक्यातून मागवला आणि त्याच्यासाठी कारागिरी विजयपूर कर्नाटक इथून कारागिरी स्पेशल मागवले आणि या मंदिरात पूर्ण सुनेला. या मंदिराची जेव्हा मंदिर जुनं होतं तेव्हा मंदिराची पूजा कोण करायची? आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक अण्णा गोडबोले या मंदिरात संध्याकाळी दररोज आरती घेऊन पूजापाठ करायचे. त्याच्यानंतर कालांतराने त्यांचं वय झाल्यामुळं आमचे बंधू शंकर टोसकर हे संध्याकाळी सकाळी पूजापाठ करतात. त्याच्यानंतर दर शनिवारी इथे आम्ही आमच्या मंडळातर्फे ग्रामस्थांच्या वतीने भंडारा ठेवतो. त्यानंतर भजन हरिपाठ होतो. त्याच्यानंतर आरती होते 7:30ला. असा दर शनिवारी या मंदिराचा नित्याने चालू आहे आणि दिवसेंदिवस त्या मंदिराची प्रसिद्धी या परिसरातून जास्तीत जास्त भाविक 400-500 भाविक दर शनिवारी या दर्शनासाठी येतात. मंदिराची स्थापना 1988ला आम्ही ही स्थापना केली. मंदिरात गावासाठी हनुमान मंदिर असावा. वरती आमची आई गावदेवीचा वरती या गावच्या
शिरावरती बसलेलं आईगाव देवीचं मंदिर आहे आणि ती संकल्पना धरून आम्ही आमची त्यावेळेची तरुण पोरं आणि आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक अनाजी मोरे अण्णा गोडबोले यांच्या संकल्पातून 1988ला आम्ही हनुमान मंदिराची स्थापना केली आणि त्यापासून हा उत्सव अगदी धूमधडाक्यात आम्ही साजरा करतो. पालखी निघते, हरिनाम हनुमान जयंतीनिमित्त हरिनाम सप्ताह होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काल्याचा प्रसाद ठेवला जातो. जवळजवळ 2,000 इथे काल्याचा प्रसादासाठी या परिसरात भाविक लाभ घेतात. खूप धन्यवाद सर, आपण जे माहितीबद्दल.